3,18,500 रुपयांचा गांजा जप्त, 2 आरोपी अटकेत. अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध सुरू. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध पोलीस दलाने उघडलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या नियोजनबद्ध कारवाईत 12 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त करत 2 आरोपींना रंगेहात अटक केली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे बाजारभावानुसार किंमत 3,18,500 रुपये इतकी असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. लातूर जिल्ह्यातील अंमली पदार्थांचं उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक अवैध धंद्यांची माहिती संकलित करण्यासाठी शहर परिसरात गस्त घालत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सारोळा चौकाजवळील रिंग रोडवर 2 व्यक्ती प्रतिबंधित गांजाची विक्री व्यवसाय करण्यासाठी थांबलेले आहेत अशी माहिती मिळाली. वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बावकर यांच्या नेतृत्वात व नायब तहसीलदार, राज्य परिवहन महामंडळातील शासकीय पंच, वैध मापनशास्त्र विभागाचे अधिकारी तसेच व्हिडिओग्राफीसाठी अंगुली मुद्रा विभागातील अधिकाऱ्यांनी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास सारोळा चौक परिसरात सापळा रचून संशयितांवर छापा टाकण्यात आला. पोलीस पथकाने 2 इसमांना त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पोत्यासह ताब्यात घेतला. चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावं कैलास शेषराव जोगेश्वरी वय वर्ष 25, सतीश नामदेव सूर्यवंशी वय वर्ष 45, दोघेही राहणार कुष्ठधाम, सारोळा रोड, लातूर अशी सांगितले आहेत. त्यांचे आणि त्यांच्या ताब्यातील पोत्यांची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान पोत्यामध्ये हिरवट काळसर रंगाचा तीव्र वास असलेला बी मिश्रित गांजा आढळून आला. सदर गांजाचा एकूण वजन 12 किलो 740 ग्रॅम इतकं असल्याचं आढळून आलं. प्राथमिक चौकशी दरम्यान आरोपींनी हा गांजा भूम येथील शेषराव जाधव नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.